हॅलो, तुम्हा सर्वांना शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता मी घरातले सगळी कामं विमा आवरून मुलांच्या शाळेतून यायचं वेळ झालाय, त्यांना नाश्ता वगैरे काहीतरी बनवून ठेवणार आहे। तुम्ही बघत असताल मी सगळे लाईटी चालू करून ठेवल्यात, घराचं हॉल वगैरे एकदम आज क्लीन करून ठेवलंय। असं दिसत नाहीये तुम्हाला, बॅक कॅमेरा चालू। यांनी सकाळ सकाळ मला घरातली कामं लावून दिली, ह्या फायली काढून दे त्या फायली काढून दे। त्यामध्ये बोट कसलं कापलं, रक्त किती वेळा दाबलं तरी रक्त चालूच आहे। आता वरच्या रूम मध्ये बसले होते, अचानक जळलेला वास आला। बघते तर काय शेजाऱ्यांनी ना लिली त्यांची तिथली वाळून गेली होती, ते त्यांनी पिटवून टाकली। हे आहे माझं छोटंसं घर, हा आहे मेन एंट्रन्स घरामध्ये आत यायचा। तिथून हा हॉल, हा टीव्ही युनिट। घरामधला सगळ्यात सुंदर पार्ट हा आहे टीव्ही युनिट। पीयूपीच्या सर्व लाईटी, अजून घराला कलर वगैरे राहिलेला आहे द्यायचा। कामावर काम निघत होते त्यामुळे घराला कलर द्यायचा राहिलाय। तर इकडे आहे किचन, हे बेसिंग, हे बाथरूम वॉशरूम वगैरे, आणि हे आहे माझं छोटंसं किचन। बघा किचन कसं वाटतं। हा आहे तो डायनिंग टेबल आहे, फोल्डिंगचा आहे। अजून काही इथे खुर्च्या वगैरे घेतलेल्या नाही, त्यामुळे काय अजून उघडलेला नाही। काचेची भांडी वगैरे ठेवण्यासाठी आहे, पण काचेची भांडी मी बॉक्समध्येच ठेवलेत, अजून काय बाहेर वापरायला काढले नाही। ह्यामध्ये बाकी सगळी भांडी गच्च भरलेली। असं आहे माझं छान असं छोटूसं फ्रीजचा जसा कलर आहे तसंच मी थीम ठेवलं होतं की हे पण या कलरमध्ये असं छान वाटतं किचनमध्ये कॉम्बिनेशन। आता चारू अंशू शाळेतून आलेत। चला चारू, आज कसं गेलं शाळेचा दिवस? मस्त गेला। पप्पा आले काय? नाही आले अजून, तुला खूप उशीर झाला ग यायला। हा, आज जरा वेळ लागला, ट्रॅफिक होतं ना त्यामुळे। अंशू, आज काय खाल्लं? आता छान असं जेवण झालंय। यांना सोमवारचा उपवास असतो, ते दिवसभर फराळ वगैरे काहीच करत नाही, संध्याकाळचं जेवण करतात। खार वांग्याची भाजी केली होती, आणि भाजीचा तुम्हाला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगते। यांना ना वांग्याच्या भाजीमध्ये लाह्या भिजवून खायला खूप आवडतात, त्यामुळे मी रस्सा जास्त केला होता। आणि मी बाहेर गेले, ते स्कूलमधून आले आणि त्यांना म्हणलं तुम्ही जेवण करून घ्या, मी पप्पा आल्यावर करणार। त्यांनी काय केलं, लाह्यामध्ये सगळ्या रस्सा भिजून रस्सा टाकून लाह्यामध्ये सगळं त्यांनी खाऊन घेतलं। आणि मी घरात जेवण करायला आले 7:30-8ला, बघते तर काय फक्त आम्हाला खायला वांगीच होती। मग आम्ही दोघांनी त्यामध्येच जेवण करून बसले। चारू तर तिच्या औषधं मेडिसिन वगैरे घेऊन लोळली, तिला झोपायचं खूप वेळ आहे, खूप म्हणजे खूप झोपायचं। आणि हा आहे ना, याचा होमवर्क राहिलाय, तो त्याने कंप्लीट केलाय, आणि जो केलाय तो मला दाखवतोय, मग मी माझं होमवर्क कंप्लीट करते। अशा प्रकारे जेवण वगैरे मस्त झाले। तर आता जेवण वगैरे झाले, आणि यांचं असं असतं ऑफिसमधनं आले की फोन करा, इकडं मोठ्या बहिणीला करा, धाकट्या बहिणीला करा, माझ्या माहेरी करा, माहेरी आहे माझा टुकटुक, त्या टुकटुकला फोन करून टुकटुक सोबत गप्पा मारा, असं तसं करून सगळ्यांसोबत गप्पा मारून झोपतात निवांत। असं नाही की आले की खा पी निवांत पडून जा, सगळ्यांना टाइम देत असतात, आठवणींना सगळ्यांना फोन करत असतात। एक दिवस फोन नाही केला की लगेच तिकडून फोन येतो, का फोन केला नाही, आजकाल खूप व्यस्त आहे, अशी टोमणे असतात। तुम्हाला पण असतात का? कमेंट करून सांगा मला।